लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या काही दिवसात लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवादांवर नक्षलविरोधी अभियानचा वॉच आहे, सतर्क आहे यंत्रणा. आपल्यासोबत DIG संदीप पाटील सर आहे. सर, काय सांगणार? जे CPI माओइस्ट जे बँड ऑर्गनायझेशन आहे त्याचा एक जे विंग आहे युनायटेड फ्रंट. युनायटेड फ्रंट हे शहरी भागामध्ये वेगवेगळ्या ज्या त्यांचे जनसंघटना आहेत, वेगवेगळ्या त्यांचे जे म्हणजे फार्मर्स असतील, स्टुडंट असतील, आदिवासी असतील, अशा वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये जे जनसंघटना आहेत त्याच्या माध्यमातून शासनाविरुद्ध रोष निर्माण करणं हे प्रामुख्यानं ह्या युनायटेड फ्रंटचं काम आहे, ज्याला आपण शहरी माओवादी म्हणतो. तर त्यांचे जे काही आपल्याला म्हणजे जे आपल्याला गोपनीय माहिती मिळाली त्याच्या अनुषंगाने त्यांनी मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे आहे, नागपूर आहे, गोंदिया आहे, अशा वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचं एक शहरी नेटवर्क तयार केलेलं आहे. आणि त्या नेटवर्कच्या माध्यमातून अजून कसं जास्तीत जास्त युवकापर्यंत पोचता येईल आणि निश्चित शासनाच्या विरुद्ध रोष निर्माण करणं हे तर आहेच, त्याबरोबरच त्यांच्या चळवळीचा कसा प्रसार प्रचार करून जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडं आकर्षित करणं. आत्ता जे आपण एक पाहिलं उदाहरण, संतोष शेलार जो आता पुण्याला ATSच्या ताब्यात आहे, तो पुण्यातल्या झोपडपट्टीतला एका म्हणजे मातंग समाजातील मुलगा, त्यांनी 15-20 वर्षापूर्वी शहरी माओवाद्यातल्या ज्या नेत्याने, ती केस पण चालूच आहे, त्यांनी जंगलामध्ये पाठवलं आणि तो 15 वर्ष तिथं जंगलामध्ये राहिला, तिथं डेप्युटी कमांडर म्हणून काम पडला आणि आज तो कंटाळून मुवमेंट सोडून तो परत आलेला आहे. असं हे एक जे शहरी माओवाद कसा काम करतो, असे अनेक उदाहरणं आहेत. पुण्यातले झोपडपट्टीतली भरपूर त्यांनी अजून 3-4 मुलं गडचिरोलीच्या, गोंदियाच्या, छत्तीसगडच्या जंगलामध्ये पाठवली. तर हे असं रिक्रुटमेंटचं काम प्रामुख्यानं करणं त्यांचं चालू असतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनरेस्ट निर्माण करण्याचं काम केलं जातं, जनरली होतं. आत्ता तुमचं कसं वॉच असणार आहे या शहरांमध्ये, तुम्ही ज्यांची नावं घेते शहराचे? आपलं कसं आहे की पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं. त्यामुळं शहरी भागामध्ये म्हणजे माओवाद्यांचं जी मॉडस ऑपरेंडी आहे त्यामध्ये काय करतात, ते अनरेस्ट निर्माण करून व्हायलन्स निर्माण करायचा आणि मग व्हायलन्स झाला की राज्य किंवा शासन स्ट्रॉंग ॲक्शन त्या लोकांच्यावर घेतं आणि मग ते लोक शासनापासून दूर होतात आणि त्यांच्या मनामध्ये मग शासनाच्या विरोधात हे करून त्यांच्याकडे आपल्याला जोडून घ्यायचं, असं एक त्यांचं मॉडस ऑपरेंडी आहे. त्यामुळं ज्यावेळेस ते आंदोलन करत असतात त्यामध्ये कुठला व्हायलन्सचा एलिमेंट येऊ नये आणि म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडू नये. कारण नॉर्मल कायदा व्यवस्था जी आहे ती वेगळी राहते, पण यांची ही टॅक्टिक्स आहे की जसं आपण पाहिलं असेल, फार्मर्स अजिटेशन होतं, CAचं आंदोलन आहे, त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या संघटनांच्या बरोबर फ्रंट हे करून त्यामध्येही व्हायलन्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर तसाच प्रयत्न त्यांचा सर्व आंदोलनात राहतात. फक्त ते बघत असतात की आंदोलनाची धग किती मोठी आहे. जसं जरा आंदोलन पेटलं की तेही त्यात पेटवण्याचा प्रयत्न करतात. यांचं स्लीपर सेलचं नेटवर्क आहे, त्याच्यावर काही लक्ष आहे का? त्याचे काही नेते आयडेंटिफाईड केले आहे का? आणि संघटना ज्या आहे, ज्या या सगळ्याच्यात खतपाणी घालतात, त्या काही रडारवर आहेत का? आहेत. आपण 54 संघटनाही महाराष्ट्रातल्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत, ज्या या युनायटेड फ्रंटचा भाग आहे आणि त्यांचे जे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांचेही डॉजेस आपल्याकडे आहेत आणि आपण त्यांच्यावर चांगलं मॉनिटरिंग करत आहे. शेवटचा प्रश्न सर, लोकसभा निवडणुकीत यांच्या ॲक्टिव्हिटीज वाढण्याची भीती, शक्यता आहे का? काय वाटतं? इंटेलिजन्स आहे काही? निश्चित. मी मगाशीच म्हटलं ना, आम्हाला जी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे क्लिअर आहे की त्यांनी ह्या ज्या युनायटेड फ्रंट किंवा माओवादी फ्रंटल संघटना आहेत त्यांनी त्यांच्या ॲक्टिव्हिटी आता खूप पीक लेवलला नेलेल्या आहेत आणि जेणेकरून शासनाला अडचणीत आणायचं आणि शासनाच्या विरुद्ध रोष निर्माण करणं हे प्रामुख्याने ते करत आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.